सागर देसाई एक मोठा उद्योजक, अत्यंत हुशार आणि श्रीमंत. त्याचा मोठा उद्योग असला तरी त्याचे ऑफिस घरीच होते. तो घरी एकटाच राहत असे. आईवडील होते पण ते गावी राहत होते. सागर थोडा तापट स्वभावाचा होता. तो मुळात तसा नव्हता, पण परिस्थितीने त्याला तसे बनवले होते. एक दिवस सागर त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करण्यात व्यस्त होता. इतक्या दरवाजा हळूच आत ढकलत मुक्ता गोड आवाजात म्हणाली, "मे आय कम इन सर?" तिचा गोड आवाज ऐकून सागरने लॅपटॉपमध्ये खूप बसलेले आपले डोके वर काढल्याने डोळे वर करून मुक्ताकडे पाहत म्हणाला, "प्लीज कम इन." मुक्ता त्याच्या टेबलाजवळ येताच त्याला म्हणाली, "बाहेर तुमचे बाबा आले तुम्हाला भेटायला." त्या ऐकता चेहरा निर्विकार करून सागर मुक्ताला म्हणाला, "त्यांना बाहेरच थांबव. माझं काम आटपलो की तुला सांगतो, मग पाठव त्यांना आत." त्यावर मुक्ता आश्चर्याने म्हणाली, "पण सर, ते तुमचे बाबा आहेत." त्यावर सागर किंचित रागवून तिला म्हणाला, "तुला सांगितलं तेवढं कर. ते इथे त्यांच्या मुलाला भेटायला नाही आलेत. ते भेटायला आलेत उद्योगपती सागर देसाईला. तू जा आणि त्यांना काही चहापाणी हवं का ते विचार, आणि मी फोन केला की त्यांना आत पाठव." त्यावर मुक्ता "ओके सर" म्हणत दरवाजा ओढून घेत बाहेर गेली. बाहेर चारही बाजूला नजर फिरवून सोफ्यावर शांत बसलेल्या सागरच्या बाबांच्या जवळ जात मुक्ता म्हणाली, "बाबा, सर जरा कामात आहेत. थोड्या वेळाने कामे आटपली की तुम्हाला भेटतील. तोपर्यंत तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी?" त्यावर सागरचे बाबा चहा म्हणताच मुक्ताने गीताला हाक मारली आणि बाबांसाठी चहा आणि नाश्ता आणायला सांगितला. मुक्ता फोन जवळच सोफ्यावर बाबांपासून काही अंतरावर बसली. काहीतरी बोलावं म्हणून बाबा मुक्ताला म्हणाले, "मुली, तुझं नाव काय?" त्यावर मुक्ता गोड आवाजात मुक्ता म्हणल्यावर बाबा म्हणाले, "मुक्ता, छान नाव आहे. इथे किती वर्ष काम करतेस?" त्यावर मुक्ता म्हणाली, "गेली 4 वर्ष. तुझे साहेब फार रागवत नाहीत ना?" त्यावर मुक्ताने मानेनेच नकार दिल्यावर बाबा म्हणाले, "म्हणजे रागवतात? साक्षात जगमिनीचा अवतार आहे तो. बरीच वर्ष प्रत्यक्ष भेटला नाही म्हणून भेटायला आलो, तर तो आता इतका मोठा झालाय की प्रत्यक्ष जन्मदात्या बापाला भेटण्यासाठी वाट पाहायला लावतोय." ते गालात गोड हसत म्हणाले. त्यावर मुक्ता काहीतरी बोलणार इतक्यात गीता चहा नाश्ता घेऊन आली आणि समोरच्या टेबलावर ठेवून चटकन निघून गेली. मुक्ताने स्वतः चहाचा कप बाबांच्या हातात दिल्यावर त्यांनी मुक्तालाही चहा घेण्याची विनंती केली. चहा पिता पिता समोरच्या भिंतीवरील काचेच्या कपाटातील शेकडो पुस्तके पाहत बाबा मुक्ताला म्हणाले, "ही पुस्तके कोण वाचतात?" त्यावर मुक्ता म्हणाली, "सर वाचतात, कधी कधी संदर्भासाठी." त्यावर बाबा म्हणाले, "सागर उद्योगपती नसला तर या पुस्तकात त्याचीही 10-12 पुस्तके नक्की असती." त्यावर मुक्ता, "ती कशी म्हणतास?" बाबा आश्चर्याने म्हणाले, "म्हणजे तुला माहीत नाही का? तुझा जमदग्नी असणारा बॉस चांगला कवी लेखकही आहे. ते कित्येक दिवाळी अंकात त्याचे लेख, कथा आणि आरती प्रकाशित झालेले आहेत. मी त्याला त्याचे लिखाण थांबवून इतर उद्योग करायला सांगितले म्हणून त्याचा माझ्यावर राग आहे. उद्योगपती म्हणून तो यशस्वी होणार याची मला खात्री होती, कारण माझ्यासोबत त्याने अनेक छोटी मोठी उद्योगे केली होती ज्यात कधीच आम्हाला तोटा झालेला नव्हता. पण त्याने लेखक आणि कवी होण्याचे मनावर घेतले आणि त्याचे भिकेचे डोळे सुरू झाले. माझा राजासारखा राहणारा मुलगा कंगाल माणसासारखं जीवन जगू लागला. मला ते पाहवलं नाही, कारण मला त्याला फक्त आणि फक्त राजासारखं जगताना पाहायचं होतं, जसं आता जगतोय. तो लेखक म्हणूनही यशस्वी झालाच असता, पण कदाचित आज त्याच्याकडे जे काही आहे ते नसतं. मी त्याला साहित्यापासून दूर केला आणि तो सर्वांपासून दूर झाला, अगदी जवळच्या माणसांपासूनही. पूर्वीही दिवस रात्र खपायचा आणि आजही दिवस रात्र खपतोय. फक्त पूर्वी त्याला त्या खपण्यातून आनंद मिळायचा, जो आता मिळत नाही. आता मिळतोय तो फक्त पैसा. इतकं सगळं मिळवूनही तो सुखी समाधानी नाही. मुक्ता, तुला काय वाटतं, तुझे सर लग्न करतील की नाही?" त्यावर मुक्ता किंचित संकोचून म्हणाली, "त्यावर मी भाष्य नाही करू शकत, कारण आमच्यात खाजगी विषयावर अजिबातच बोलणं होत नाही आणि सर्वांना ते आवडतही नाही." "तू का नाही अजून लग्न केलंस?" त्यावर मुक्ता म्हणाली, "माझ्या विधवा आईची आणि माझ्या 3 लहान बहिणींची जबाबदारी आहे माझ्यावर. त्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत." त्यावर बाबा म्हणाले, "ती स्वयंपाकीण, काय तिचं नाव? हां, गीता. तिला यापूर्वीही कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्ही दोघे दिवसभर त्याच्यासोबत असता, पण रात्रीच्या जेवणाचं वगैरे काय करतो?" त्यावर मुक्ता म्हणाली, "सर सहसा बाहेरच काही खात नाहीत. गीता त्यांचा रात्रीचा स्वयंपाकही बनवून जाते." "अगं, पण तुझ्या सरांना आपली माणसं सोडून असे एकाकी राहण्याची काहीही गरज आहे का? लग्न कर सांगतो तर तेही ऐकत नाही. म्हणतो मला लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर घालायची नाही."
मला सांग, त्याच्या 1-2 पोरांनी असं देशाच्या लोकसंख्येत काय फरक पडणार आहे? त्यावर मुक्ता म्हणाली, माफ करा बाबू, पण तुमच्या या मताशी मी सहमत नाही. सर्वांसारखा जर प्रत्येकाने देशाच्या लोकसंख्येचा विचार केला असता तर आज आपला भारत देश प्रगत राष्ट्र असता. माझ्या बाबांनी नाही का मुलाच्या हव्यासापोटी आम्हा 4 मुलींना जन्म दिला आणि स्वतः गेल्यावर माझ्या स्वप्नांची राख रांगोळी करून? त्यावर थोडा वेळ विचार करून बाबा म्हणाले, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे, पण सागरने नुसतं लग्न केलं आणि मुलांना जन्मा नाही घातलं तरी चालेल मला. त्यावर मुक्ता काहीतरी बोलणार इतक्यात फोन खणखणला. सागरने फोनवर मुक्ताला बाबांना आत पाठवायला सांगितले आणि ते आत असेपर्यंत आत आणखीन कोणाला न पाठवण्याची सूचनाही दिली. मुक्ता बाबांना सरांनी तुम्हाला आत बोलवले असं म्हणताच बाबा सागरच्या केबिनच्या दिशेने गेले. सागर त्यांची वाट पाहत दारातच उभा होता. ते दारात पोहोचतात त्यांना खुर्चीत बसायला सांगितले. ते बसल्यावर तो त्याच्या खुर्चीत बसला. सागरच्या केबिनमध्येही बरीच पुस्तके होती, काही प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हेही होती, पण ती सारी उद्योगाशी संबंधित होती. सागरला साहित्यिक म्हणून मिळालेल्या प्रमाणपत्राचा आणि स्मृतिचिन्हाचा त्यात समावेश नव्हता. ते पाहून बाबा सागरला म्हणाले, तुझ्या कवितांना आणि कथांना मिळालेले प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे इथे दिसत नाहीत. त्यावर सागर किंचित रागातच म्हणाला, हे ऑफिस सागर देसाई नावाच्या साहित्यिकाचं नाही, तर सागर देसाई या उद्योगपतीचं आहे. माझ्यातील साहित्यिक त्या दिवशीच मेला ज्या दिवशी फक्त आणि फक्त रोजच्या तुमच्या टोमण्याला वैतागून मी मनाशी उद्योजक होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे माझ्यावरचा तुझा राग अजून शांत झालेला नाही. त्यावर सागर म्हणाला, नाही, तो कधी शांत होणार नाही. मला स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, देशासाठी जगायचं होतं. काहीतरी भरीव कार्य करायचं होतं. पण तुम्ही माझी किंमत पैशात केलीत, तेव्हा माझा नाईलाज झाला. एक बेवडा आणि एक लेखक यांचीही तुलना होऊ शकते. त्यावर बाबा सागरला म्हणाले, माझा तुझ्या स्वप्नांना कधीच विरोध नव्हता, पण सध्याच्या स्वार्थी जगात पैशाअभावी तुझ्यावर कोणते संकट ओढवू नये असं मला वाटत होतं. आज तू जितका श्रीमंत झाला आहेस तितका श्रीमंत तू व्हावास हे मला अपेक्षित नव्हतं. पहिला तू लिखाणाच्या मागे वेडा झाला होतास, आता पैशाच्या मागे वेडा झालेला आहेस. मला जे अपेक्षित होतं ते झालेलं नाही. तू संसारात रमावंसं असं मला वाटत होतं, पण तू कालही संन्याशी होतास आणि आजही संन्याशीच आहेस. बाबांचे बोलण्यामध्ये थांबवत सागर म्हणाला, ते जाऊ दे, आज तुम्ही मला भेटायला इथे का आलात? जे काही होतंय ते फोनवरच बोलायचं ना, उगाच तसदी कशाला घ्यायची? त्यावर बाबा म्हणाले, इथे जवळच एक काम होते. म्हटलं तुझं ऑफिस इथून जवळच आहे तर भेटूनच जाऊया. पत्ता नव्हता माझ्याकडे म्हणून अभिषेकला फोन केला, त्याने दिला फोनवरच. आता महेशकडे जाणार आहे, तेथून विद्याकडेही जाणार आहे. बरेच दिवस झाले शुभांगीला पाहिले नाही आणि आता त्याचा वाढदिवसही जवळ आला आहे ना. तुझी आई तुझी सारखी आठवण काढत असते. एकदा वेळ काढून गावी येऊन तिला प्रत्यक्ष भेटून जा. त्यावर सागर म्हणाला, आता काय प्रत्यक्ष भेटायचं, रोजच तर आपण पाहतो एकमेकांना फोनवर. त्यावर बाबा म्हणाले, हो, या फोनमुळे माणसे जवळ आली पण त्यांची मने मात्र लांब गेली. आता मला खरंच वाटतंय तू लेखक होतास तेच बरं होतं. निदान तेव्हा तू मनाने विचार करायचास, पण आता तू डोक्याने विचार करतोस आणि तुझ्या खर्च होणाऱ्या मिनिटाचा पैशात हिशोब ठेवतोस. बाप म्हणून तुला काही सांगण्याचा अधिकार मला आहे की नाही मला माहीत नाही, तरीही ऐक, आता एकदा तरी मागे वळून बघ. माझ्यासाठी नाही, तुझ्या आनंदासाठी. चल, मी निघतो. कधी जमलं आणि गावी येणार असेल तर कळव. आता सरळ महेशकडे जाणार आहे आणि 4-5 दिवसांनी गावी जायचं म्हणतोय. त्यावर सागर म्हणाला, थांबा, मी मुक्ताला सांगतो. ड्रायव्हर सोडेल तुम्हाला गाडीने महेशच्या घरी. त्याने तेथूनच मुक्ताला फोन करून सांगितले. मुक्ता थोड्या वेळाने आत येऊन म्हणाली, गाडी तयार आहे. बाबा मुक्तासोबत बाहेर गेले. वाटेत ते मुक्ताला म्हणाले, तुझा साहेब कधी आम्हाला भेटायला गावी आलास तर तूही त्याच्यासोबत, शक्य झालं तर. त्यावर मानेनेच होकार देत मुक्ता गोड हसली. बाबा निघून गेल्यावर मुक्ता सागरच्या केबिनमध्ये गेली आणि सागरला म्हणाली, बाबा गेले हा ड्रायव्हर सोबत. सर, तुमचे बाबा फारच गोड आहेत. त्यावर सागर म्हणाला, हो, जगासाठी ते गोडच आहेत, पण माझ्यासाठी मात्र ते कडू कार आहेत. माझं सारं आयुष्य कडू करून सोडणार. त्यावर मुक्ता म्हणाली, सर, आज तुम्हाला काय कमी आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागवलात? त्यावर सागर म्हणाला, मुक्ता, ते तुला नाही कळणार. त्यावर मुक्ता किंचित उत्साहात म्हणाली, सर, बाबा म्हणत होते की तुम्ही पूर्वी लेख, कथा आणि आरतीही लिहायचात. माझा तर माझ्या कानावर विश्वास बसला नाही.
तुमच्यासारखा रागीट माणूस आरतीही लिहू शकतो हे मला तर अजूनही खरं वाटत नाही. ते ऐकून सागरने आपल्या समोरच्या टेबलच्या खणात हात टाकला आणि एक पुस्तक बाहेर काढला आणि ते मुक्ताच्या हातात दिलं. मुक्ताने ते पुस्तक आश्चर्याने पाहिले तर तो एक काव्यसंग्रह होता. त्या काव्यसंग्रहाचं नाव होतं मुक्ता आणि त्या पुस्तकाचा कवी होता सागर देसाई. ते पुस्तक पाहत मुक्ता म्हणाली, मी हा काव्यसंग्रह घरी घेऊन जाऊ का? त्यावर सागर म्हणाला, हो, तुलाच वाचण्यासाठी दिलाय. तुला खरं वाटत नाही ना की मी कविताही लिहू शकतो हे? पण सर, ही मुक्ता कोण आहे? त्यावर सागर म्हणाला, फालतू प्रश्न विचारू नकोस, पण एक लक्षात ठेव, तुझं नाव फक्त मुक्ता आहे म्हणून मी तुला माझ्याकडे कामाला ठेवलं, नाही तर कदाचित ठेवलंही नसतं. त्यावर मुक्ता काहीच न बोलता रागाने निघून गेल्यावर गीता सागरच्या केबिनमध्ये चहाने नाश्ता घेऊन आली. सागरने तिच्याकडे तिच्या मुलांची चौकशी केली आणि मुक्ता गेली का घरी म्हणून चौकशी केली. त्यावर गीता म्हणाली, मुक्ता आताच गेली, जरा रागात दिसत होती. तू काही म्हणालास का साहेब तिला? त्यावर सागर म्हणाल, छे ग, माझा काव्यसंग्रह तिला वाचायला दिला. त्यावरच मुक्ता नाव पाहून तिने मला प्रश्न विचारला तर मी तिला म्हणालो, तुझं नाव मुक्ता आहे म्हणूनच मी तुला कामाला ठेवलं. त्याचा राग आला असेल कदाचित. तसंही मी ठरवूनही तिच्यावर रागवू शकत नाही, कारण ती फारच गोड आणि फारच साधी भोळी आहे. तिच्या बोलण्यात जराही कृत्रिमता जाणवत नाही. तिच्या मनात जे असतं तेच तिच्या चेहऱ्यावर दिसतं. तिचा चेहरा वाचायला फारच सोपा आहे. अशा माणसांचा काही लोक गैरफायदा उचलतात. ती आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. त्या व्यतिरिक्त ती बाकीच्या गोष्टीत कधीच नाखुपसत नाही. 4 वर्षात तिला तू इथे स्वयंपाकीण म्हणून काम करते हे माहीत आहे, पण तू माझी मैत्रीण आहेस हे अजूनही माहीत नाही. माझ्या खाजगी आयुष्याबद्दल ती कधीच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल कधीच काही सांगत नाही. आज बाबा अचानक आले आणि तिच्या डोक्यात नको ते भरवून गेले. ते सोड, मला सांग, त्यांनी तुला ओळखलं नाही ना? त्यावर गीता म्हणाली, ओळखलं असतं, पण मीच त्यांच्यासमोर फार काळ उभी राहिली नाही. उगाच तुझ्या लग्नाची जबाबदारी ते माझ्या खांद्यावर टाकायचे. त्यावर सागर म्हणाला, तेही खरं आहे. बाबांना वाटतं की मी आता बदललोय, माझ्यातील माणूस हरवून बसलोय. त्यावर गीता म्हणाली, मला तसं नाही वाटत, कारण मी न मागताही तुला कितीतरी मदत केली आहेस. इतकंच काय, आपल्या कंपनीमध्येही तू कित्येकांना न सांगता न मागता मदत केली आहेस. मुक्तालाही तू किती सांभाळून घेतोस. तिच्या चुका तू स्वतः सुधारल्यास, पण तिला कधी एका शब्दाने बोलला नाहीस. पण आता मुक्ता कामात फारच तरबेज झाली आहे. तुझ्या गैरहजेरीत पण ती सगळं सांभाळते. त्यावर सागर म्हणाला, मी मुद्दामच बाबांना इथे थांबायला सांगितलं नाही, कारण त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नाहीत माझ्याकडे. म्हणूनच इतकी वर्ष मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचंही टाळत होतो. मला जे जे मिळवायचं होतं ते सारं मी मिळवलं, पण आता या साऱ्यातही माझं मन रमेन असं झाले. मी आता इतका मोठा झालोय की मला मनात असूनही लहान होता येत नाही. तुझ्या मनातील माझी प्रतिमा आणि मुक्ताच्या मनातील माझी प्रतिमा यात कमालीचं अंतर आहे. तू माझ्यातील कवीला भेटली, जो सतत कोणाच्या तरी प्रेमात पडत होता, आणि मुक्ता माझ्यातील उद्योगपतीला भेटली आहे, जो सतत पैशाच्या जोरावर काहीतरी मिळवण्यात गुंग असतो. तुझ्या नजरेत मी रसिक तर मुक्ताच्या नजरेत अरसिक आणि कक्ष आहे. ते जाऊ दे, रात्री जेवणात काय केलं आहेस? त्यावर गीता म्हणाली, भेंड्याचं भरीत केलं आहे तुझ्या आवडीचं. त्यावर सागर म्हणाला, तू जर मला पुन्हा भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं त्या देवालाच ठाऊक. माझं ऑफिस घरातच आहे म्हणून बरं, नाहीतर मला असं हवं तेव्हा हवं ते खायला प्यायला मिळालं असतं का? बरं, आता उशीर झालाय, तू घरी जा, नाहीतर तुझा नवरा आणि सासू माझ्या नावाने बोंबा मारतील. त्यावर गोड हसून गीता निघून गेल्यावर सागर आपल्या कॅबिनमधून बाहेर पडला आणि ताजतवाना होऊन हॉलमध्ये TV समोर जाऊन बसला, त्याची आवडती मालिका पाहत. सागर मालिका फक्त एकटा असताना पाहायचा. रात्री ड्रायव्हर आणि पहारेकरी त्याच्या हॉलमध्ये झोपत असत. त्या तिघांनी मिळून बऱ्याच पाऱ्या झोडल्या होत्या घरातल्या घरात, पण कोरड्या ओल्या नाहीत. कधी कधी त्यांच्या जोडीला सागरचे काही मित्रही असत. त्यांच्या बायका माहेरी गेल्या की रात्री उशिरा जेवून सागर त्याच्या बेडरूममध्ये झोपाय जात असे. सागरच्या बेडरूममध्ये जाण्याची परवानगी फक्त गीतालाच होती. त्याच्या बेडरूमच्या भिंती सकाळी बाबांनी चौकशी केल्या प्रमाणपत्राने आणि स्मृतिचिन्हांनी भरलेल्या होत्या. त्याने आतापर्यंत लिहिलेल्या विद्या, कविता, लेख आणि कथांची कात्रणे तिथे फ्रेम करून लावलेली होती.
त्याची प्रकाशित पुस्तके तिथे व्यवस्थित मांडलेली होती. साहित्यिक म्हणून त्याने इतर मोठमोठ्या साहित्यिकांसोबत काढलेली छायाचित्र छान फ्रेम करून लावलेली होती. मागली कित्येक वर्षात सागरने एक शब्दही लिहिला नव्हता, पण त्याने त्याचे वाचन मात्र थांबविले नव्हते. कित्येकदा तर तो वेड्यासारखे स्वतःचे साहित्य पुन्हा पुन्हा वाचत बसत असे. वाचनाशिवाय तर तो जगण्याची कल्पनाच करू शकत नव्हता. त्याच्या बाबांच्या घरात सागरच्या साहित्यकाला हक्काची जागा नव्हती. ती जागा मिळवण्यासाठी सागरने त्याच्या आयुष्यातील कित्येक वर्षाची किंमत मोजली होती. आज सागरला पैशामुळे मिळणारा मान सन्मान मिळत होता, पण सागरला साहित्यिक म्हणून मिळणारा मान सन्मान हवा होता. पण तरीही साहित्याला पूर्णपणे वाहिलेल्या साहित्यिकांच्या कामी तो येत होता, याचा फार आनंद होत होता. आता सागर टीव्हीवर त्याच्या आवडच्या मालिका निवांत पाहू शकत होता, पण पूर्वी त्याच्या बाबांना आवडत नाहीत म्हणून त्याला मालिका पाहता येत नसत. खरं म्हणजे एखादी मालिका लिहिण्याचे त्याचे स्वप्न होतं, पण ते अपूर्णच राहिलं. सागरच्या मनात त्याच्या बाबांबद्दल प्रचंड तिरस्कार होता, कारण त्यांनी अजाणतेपणी त्याच्या अनेक स्वप्नांना सुरुंग लावला होता. आता काही स्वप्नांना सागरने स्वतः आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरुंग लावून घेतला होता. आता सागरच्या बाबांना सागरच्या एकाकी जगण्याची काळजी वाटत होती, पण हे एकाकी जीवन जगणे हेच तर सागरचं स्वप्न होतं. आता तो एका आलिशान शांत घरात एकटाच राहत होता. हे तर त्याच्या स्वप्नातील घर होतं. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगता यायला हवं. त्याला जे वाटेल ते त्याला करता यायला हवं. आपल्या आयुष्याचा चांगला वाईट प्रत्येक निर्णय स्वतः घ्यायला हवा. स्वतंत्र देशात खऱ्या अर्थाने प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगता यायला हवे. म्हणूनच प्राणी पक्षी पाळणारे लोक सागरच्या डोक्यात जातात. इतकेच नव्हे तर माणसांना स्वतःमध्ये गुंतून ठेवणेही त्याला आवडत नाही. हेच कारण होतं ज्यामुळे सागर लग्न करणे टाळत होता. त्याला कोणावरही कोणतेच नाते लादायचे नव्हते. गीताही फक्त गरज म्हणून त्याच्याकडे काम करत नव्हती, तर तीही कधी काळी त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती. ती जर अशिक्षित नसती तर कदाचित ती सागरच्या प्रेयसीची जागा घेऊही शकली असती. त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक स्त्री त्याच्या प्रेमात पडलीच होती, पण सागर नेहमीच जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आला. सागरला कधी सुंदर दिसणारी रेखीव वगैरे प्रेयसी नकोच होती. त्याला त्याच्यावर नव्हे तर त्याच्या साहित्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती. एके दिवशी मुक्ता सागरच्या केबिनमध्ये आल्यावर आज त्याचा मूड चांगला आहे पाहून म्हणाली, सर, तुमच्या कविता फारच सुंदर आहेत. माझ्या तिन्ही बहिणींना फारच आवडल्या. तिन्ही बहिणींना? हा उल्लेख ऐकता सागरचे कान टवकारले. काय, तिन्ही बहिणींना? म्हणजे तुला 3 बहिणी आहेत? कधी सांगितले नाहीस? त्यावर मुक्ता म्हणाली, नाही, ते सांगण्याची कधी वेळच आली नाही. मग उगाच तुम्हाला सांगण्याचं काहीच कारणच नव्हतं ना. त्यावर आणखीन कोण कोण आहे तुझ्या घरी? सागरने विचारले. त्यावर मुक्ता म्हणाली, मी, माझी आई आणि माझ्या 3 लहान बहिणी. सागर म्हणाले, तुझे वडील? मुक्ता म्हणाली, ते वारले 5 वर्षापूर्वी. सागर म्हणाला, मग कुटुंबाची सारी जबाबदारी कोण सांभाळतो? त्यावर मुक्ता म्हणाली, मीच सांभाळते. आई आणि बहिणीही त्यांच्या परीने हातभार लावतात, त्यांना जमेल तसा. एकदा का माझ्या बहिणी मार्गी लागल्या की मी मोकळी. त्यावर सागर म्हणाला, या भ्रमात राहू नकोस. या सगळ्यात तुझा आयुष्य संपेल, पण तू त्यातून मोकळी होणार नाहीस. आणि तू ज्यांच्यासाठी इतका त्याग केलास तेच तुला प्रश्न विचारतील. तुला इतका त्याग कोणी करायला सांगितला? तुझ्या जीवावर तुझ्या बहिणी त्यांच्या आवडत्या पुरुषाचा हात पकडून जेव्हा निघून जातील तेव्हा तुझी आईच तुला म्हणेल, तूही एखाद्याचा हात धरून जायचं होतं ना. तुला कोणी अडवलं होतं का? तेव्हा तू स्वतःच्या मूर्खपणाला दोष देशील माझ्यासारखा. मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या प्रत्येक सुखाचा त्याग केला आणि एका क्षणात तो माझा मूर्खपणा होता. हे माझ्या लक्षात आले तेव्हा मी माझी स्वप्ने, माझी आवडती सारे गुंडळून हा आजचा उद्योजक सागर देसाई जन्माला घातला, ज्याला तू जमदग्नी म्हणतेस. त्यावर मुक्ता म्हणाली, पण सर, तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर केली नाही ना. मीही करणार नाही. मग त्याचे परिणाम काही होत बरं. सर, तुमच्या आज 4 मीटिंग आहेत. त्यावर सागर म्हणाला, आजच्या मीटिंग संपून मी माघारी येईपर्यंत तू ऑफिसमध्येच थांब. मला तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. संध्याकाळी सागरला यायला तासभर उशीरच झाला. मुक्ता त्याची वाट पाहत सागरच्या केबिनमध्येच काम करत बसली होती. सागरही घाईघाईत केबिनमध्ये आला. मुक्ताशी जुजबी चर्चा केल्यावर गीताला चहा नाश्ता आणायला सांगितले. गीता नाश्ता घेऊन आल्यावर सागरने तिलाही घरी जायला सांगितले आणि मुक्तासह
चहा पिता पिता मुक्ताला म्हणाला, आज घरी जायला उशीर झाला तर आई काळजी करेल ना? त्यावर मुक्ता म्हणाली, नाही करणार, मी मगाशीच फोन करून सांगितले की मला यायला उशीर होईल म्हणून. थोड्या वेळाने मुक्ता जायला निघता सागर तिला म्हणाला, मुक्ता थांब, मी सोडतो तुला गाडीने, मी तिकडेच चाललोय. त्यावर मुक्ता म्हणाली, नको सर, जाईन रिक्षाने, उगाच तुम्हाला त्रास कशाला. त्यावर सागर म्हणाला, मला कसला त्रास, मला तुला उचलून थोडीच घ्यायचंय. सागरचे हे शब्द ऐकून मुक्ता किंचित बावरलीस, पण तिने स्वतःला सावरलं. गाडीत प्रवासात मुक्ता आणि सागर एकमेकांशी अक्षरही बोलले नाहीत. ड्रायव्हरला मुक्ताचं घर माहीत होतं, त्यामुळे त्याने मुक्ताच्या घराजवळ काही अंतरावर गाडी थांबवली. मुक्ता गाडीतून उतरल्यावर सागरही गाडीतून खाली उतरला. सहज औपचारिकता म्हणून ती सागरला म्हणाली, सर या ना घरी. मुक्ताचे हे वाक्य ऐकता सागर तिच्यासोबत खरंच निघाल्यावर मात्र मुक्ताला फक्त भोवळ येण्याचीच बाकी होती, कारण सागरसारखा माणूस तिच्यासोबत तिच्या घरी यायला तयार होईल हे तिला अपेक्षितच नव्हते. आता सागरसह चालताना मुक्ता देवाकडे एकच प्रार्थना करत होती की घरी सर्व ठीकठाक असावं. बहुधा ते नसणारच याची मुक्ताला खात्री होती. मुक्ता सागरसह तिच्या घराच्या दाराजवळ येताच आतून तिच्या बहिणींचे प्रेमळ भांडणाचे आवाज येत होते. मुक्ताने दरवाजा ठोठावला असता तिच्या सर्वात लहान बहिणीने दरवाजा उघडला. मुक्तासोबत सुटाबुटातला पुरुष पाहून क्षणभर ती दचकली. त्यांना दारात पाहताच मुक्ताच्या इतर दोघी बहिणी पटापटा घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या सामानाची आवरावर करायला घेतली. सागरकडे पाहत मुक्ता म्हणाली, सर या ना आत. मुक्ताने सागरसह तिच्या आईच्या आणि बहिणींची ओळख करून दिली. सागरने त्या घरात चोहीकडे एक नजर फिरवली आणि समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. मुक्ताची आई सागरसाठी फ्रीजमधील पाणी घेऊन आली. सागर त्यांना म्हणाला, मी फ्रीजचं पाणी पित नाही, मला साधंच पाणी द्या. आणि सर, चहा कॉफी काय घेणार? या मुक्ताच्या बहिणीच्या प्रश्नाला सागर म्हणाला, कोरा चहा बनवा आलं घालून. मुक्ताची लहान बहीण एका बाजूला बसून एका पुस्तकात पाहून एक चित्र काढण्याचा असफल प्रयत्न करत होती. ते पाहून सागर म्हणाला, मी काढू का? त्यावर त्याला नाही कसं बोलणार म्हणून मुक्ताच्या बहिणीने तिची वही त्याच्या हातात दिली. सागर ते चित्र काढू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती, पण काही मिनिटात सराईत चित्रकारासारखे सागरने ते चित्र रेखाटल्यावर मुक्तानेही तोंडात बोटे घातली. चहा पिता पिता सागरने मुक्ताच्या आईला प्रश्न केला, आई जेवणात काय केलंय? त्यावर मुक्ताची आई, भेंड्याचे भरीत आणि पोळ्या केल्या आहेत. मग सागर म्हणाला, भेंड्याचे भरीत मला फार आवडते, एका पोळीसोबत थोडा आणता का प्लीज? त्या ऐकताच मुक्ताची आई भेंड्याचं भरीत आणि पोळ्या घेऊन आल्यावर सागरने ते चवीने खाल्ले. निघता निघता सागर मुक्ताच्या आईला म्हणाला, सॉरी हा आई, मी न सांगता अचानक आलो, माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला असेल. त्यावर मुक्ताची आई म्हणाली, त्रास कसला हो, तुमचंच घर आहे असं समजा आणि कधीही आलात तरी चालेल, निघताना येतो मी. असे सागरचे शब्द मुक्ताच्या हृदयाला भिडले. सागर निघून गेल्यावर मुक्ताच्या जीवात जीव आला, नाहीतर तिचा जीव टांगणीला लागला होता. मुक्ताने तिला आलेला घाम पुसून सागरसाठी आणलेली थंड पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली. मुक्ताची आई मुक्ताला म्हणाली, हे काय मुक्ता, तू उगाचच तुझ्या सरांना जमदग्नी म्हणत असतेस, ते किती साधे सरळ संस्कारी आणि दिसायलाही गोड आहेत. त्यावर मुक्ता तिच्या आईला म्हणाली, तू एका भेटीत त्यांना काय ओळखणार? आमचे सर म्हणजे कोणालाही न उलगडलेले एक कोडं आहेत. ते अजून त्यांच्या बाबांनाही कळले नाहीत, तर तुला काय कळणार? त्यांच्यासोबत 4 वर्ष मी काम करते, पण त्यांचे काही गुण मला आज कळले आहेत. त्या रात्री झोपताना कधी नव्हे ते मुक्ता सागरबद्दल वेगळा विचार करू लागली होती. सागरचा ती नव्याने विचार करत होती. सागर नावाचा कोणी अनोळखी पुरुष अचानक आपल्या आयुष्यात आल्याचा तिला भास होत होता. अचानक सागरच्या ती प्रेमात पडते की काय असे तिला वाटू लागलं होतं. सागर तिला आता एक बॉस म्हणून नाही, पण एक पुरुष म्हणून आवडू लागला होता. रात्रभर सागरच्या अनपेक्षित वागण्याबद्दल आणि त्याच्याबद्दल विचार करून मुक्ताला जागरण झालं. त्यामुळे तिला ऑफिसला यायला किंचित उशीरच झाला. पण सागरचं केबिनमध्ये नाही हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला. तिने ड्रायव्हरला सागरबद्दल विचारल्यावर तो तिला म्हणाला, आज गीता आली नाही, त्यामुळे सर स्वतःच त्यांचा नाश्ता तयार करत आहेत. ते ऐकून मुक्ताला धक्काच बसला. उत्सुकता म्हणून कधी नव्हे ते मुक्ता स्वयंपाकघरात गेली तर सागरने कांदे पोहे तयार केले होते. मुक्ताने मागूनच प्रश्न केला, काही मदत करू का सर? त्यावर सागर तिला म्हणाला, आता फक्त खायला मदत कर. मुक्ताने कांदे पोहे प्लेटमध्ये काढले आणि सागरच्या आग्रह खातर एक प्लेट हातात घेतली. कांदे पोहे अप्रतिम झाले होते.
ते खाता खाता तिने प्रश्न केला, आज गीता आली नाही का? त्यावर सागर म्हणाला, तिचा फोन आला होता, तिची तब्येत बरी नाही. मी म्हणालो आराम कर 2-4 दिवस. त्यावर मुक्ता म्हणाली, सर मग तुमचं रात्रीचं जेवण? त्यावर सागर म्हणाला, तू काळजी करू नकोस, मला सारा स्वयंपाक करता येतो, पोळ्याही लाटता येतात. त्यावर मुक्ता म्हणाली, आता मला हे कांदेपोहे खाऊन खात्री पटली की तुम्ही उत्तम स्वयंपाकही आहात, पण गीता येत नाही तर मीच पाहत जाईल तुमच्या नाश्त्याचं आणि जेवणाचं. त्यावर सागर म्हणाला, ठीक आहे तशीच, आता मला स्वयंपाक करायची सवय राहिलेली नाही. पूर्वी आई आजारी पडल्यावर आई नोकरी करत असताना नाईलाज म्हणून स्वयंपाक करायला शिकलो होतो. पुढे तो बऱ्याचदा कामाला आला. आमचे बाबाही उत्तम स्वयंपाकी आहेत, पण त्यांना सारे भारी पदार्थच बनवता येतात. त्याचे हे बोलणे ऐकताना मुक्ता स्वतःशीच विचार करत होती, एखादा पुरुष इतका सर्व गुण संपन्न कसा असू शकतो? आणि असं असताना कोणी स्त्री त्यांच्या प्रेमात पडली नसेल ही शक्यता कमीच आहे. मला नेहमीच जाणवतं, आमच्या कार्यालयात त्यांना भेटायला येणाऱ्या बायकांची नजरेत त्यांच्याबद्दल विचित्र भावना दिसतात. त्यात त्यांची काही चूक आहे असं म्हणता येणार नाही. सरांनी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलेलं नाही. नियमित व्यायाम, चालणे चुकत नाही. खाण्यावरही त्यांचे नियंत्रण आहे. दिसतातही एखाद्या नायकासारखे. आई म्हणते त्यात तथ्य आहे. कोणीही पाहता क्षणी प्रेमात पडावं असेच आहेत सर. मग इतक्या वर्षात मला त्यांच्याबद्दल काहीच कसं का वाटलं नाही? खरं म्हणजे मी आतापर्यंत त्यांच्याकडे कधी या दृष्टीने पाहिलेच नव्हते. स्वयंपाक आणि घरातील सारे आवरून दिवसभर ऑफिसमधील कामे करून संध्याकाळी सागरसाठी रात्रीचा स्वयंपाक तयार करून मुक्ता जायला निघाली. तेव्हा सागरने तिच्या हातात एक चॉकलेटचा डबा दिला आणि म्हणाला, काल मी तुझ्या घरी अचानक आलो, त्यामुळे काही सोबत आणता आले नव्हते. हा चॉकलेटचा डब्बा तुझ्या बहिणींसाठी. तुझी लहान बहीण फारच गोड आहे, मी विचारल्याचं सांग तिला. मुक्ता निघून गेल्यावर सागरने रात्री मुक्ताने तयार केलेल्या स्वयंपाकावर ताव मारला आणि स्वतःशीच म्हणाला, पोरगी भारी आहे. दुसऱ्या दिवशी मुक्ता जरा लवकरच ऑफिसात आली आणि सागरसाठी चहा नाश्ता तयार करून त्याची वाट पाहत उभी होती. सागर त्याच्या खोलीतून तयार होऊन बाहेर आला. तो बोलण्यापूर्वीच मुक्ता म्हणाली, सर मी लवकर आल्याने तुमच्यासाठी नाश्ता तयार केला. चहा पिता पिता सागरने मुक्ताला प्रश्न केला, चॉकलेट आवडले का छोटीला? त्यावर मुक्ता म्हणाली, हो खूपच आवडले. तिने तुमचे आभार मानलेत आणि हे गुलाबाचे फूल तुम्हाला भेट म्हणून द्यायला सांगितले आहे. ते गुलाबाचे फूल मुक्ता सागरच्या हातात देत असताना दोघांच्याही हृदयात एक विचित्र हालचाल होत होती. दोघांच्याही हृदयाची स्पंदने अचानक वाढली. सागरने तो गुलाब जवळच असणाऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवला आणि दोघेही कामाला लागले. सागरने यापूर्वी कधीच मुक्ताकडे त्या नजरेने पाहिले नव्हते, पण आज का कोणाने सागरला मुक्ताकडे आणि मुक्ताला सागरकडे चोरून पाहावेसे वाटत होते. त्या रात्री गीता सागरबद्दल वेगळा विचार करत होती. दुसऱ्या दिवशी गीता आली नसल्याने सागर स्वतः त्याचा नाश्ता बनवत होता. त्यातीलच त्याने मुक्तालाही दिले. सागर छान स्वयंपाक बनवत होता. गीता नसल्याने काही दिवस मुक्ता सागरचा स्वयंपाक करत होती. मुक्ताच्या छोट्या बहिणीने दिलेले गुलाबाचे फूल सागरला ज्यावेळी मुक्ताने दिले त्यावेळी दोघांच्या हृदयात एक वेगळीच फिलिंग आली होती. पण मुक्ताच्या मनात अचानक विचार आला, सर तर अविवाहित आहेत. त्यांचा भूतकाळ पाहता ते फारच रसिक असावेत. तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणी आली नसेल ही शक्यता कमी आहे. जर सरांना लग्न करायचेच नसेल तर मी उगाच त्यांच्यातनं गुंतलेलंच बरे, नाहीतर नंतर मलाच त्याचा त्रास होईल. थोड्या वेळाने सागर देसाई मुक्ताला म्हणाला, चल आपल्याला गीताच्या घरी जायचंय. तिला पाहायला. तिची तब्येत बरी नव्हती ना, पाहू आता कशी आहे ते. फोनवर तर बरी आहे म्हणाली, पण प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं बरी. ते ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटले. हा इतका मोठा माणूस आपल्याकडे स्वयंपाक म्हणून काम करणाऱ्या एका सामान्य बाईची इतकी काळजी का करतोय? पण त्याबद्दल सागर देसाईला स्पष्ट विचारण्याची हिंमत मुक्तामध्ये नव्हती. सागर देसाई मुक्तासह गीताच्या घरी पोहोचला. गीताच्या घरची सध्याची परिस्थिती फार वाईट नव्हती, पण चांगली म्हणता येईल अशीही नव्हती. मुक्तासह सागर देसाईला दारात पाहताच गीता बिछाण्यावर उठून बसली. गीताची मुले बाजूला खेळत होती. आता सागर देसाईने त्यांच्या हातात मिठाईचा पुडा दिला आणि गीताच्या सासूची चौकशी केली. गीताची सासू चहापाणी घेऊन आली. सागर देसाईने गीताच्या तब्येतीची चौकशी केली. गीताचा नवरा घरी नव्हता. सागर देसाई गीताला म्हणाला, पूर्ण बरी झाल्याखेरीज कामाला येऊ नकोस आणि औषध पाणी वेळेवर घेत जा
आणि त्याने गीताच्या हातात एक पैशाचे पाकिट दिले. हे कशाला असे गीता म्हणतास, ठेव, गरज पडलीस तर मी तुझ्या नवऱ्याशी फोनवर बोलतो. सागर देसाई गीतासोबत बोलतच होता. इतक्यात गीताचा मावस भाऊ महेश गीताच्या तब्येतीची चौकशी करायला तिथे आला. तो बऱ्यापैकी उच्च शिक्षित दिसत होता. त्याला दारात पाहता सागर देसाई उठला आणि दारात जाऊन त्याला मिठीत घेतले. त्याने मुक्ताशी त्याची ओळख करून देत म्हणाला, हा महेश, गीताचा मावस भाऊ आणि माझा शाळेतील मित्र. त्यानंतर त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या, ज्या थांबतच नव्हत्या. इतक्या उत्साहाने गप्पा मारताना मुक्ताने सागर देसाईला यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. बोलता बोलता महेश मध्ये सागर देसाईला म्हणाला, आता तू मोठा माणूस झाला आहेस. तुला नुसतं भेटायला यायचं म्हटलं तरी विचार करावा लागतो. त्यावर सागर देसाई त्याला म्हणाला, तुझ्यासाठी माझ्या हृदयाचे दार सदैव उघडे असतात. तिथे तू इतर दाराचं काय घेऊन बसलास? मग आमची बहिणाबाई घेते ना तुझी काळजी व्यवस्थित? त्यावर सागर देसाई त्याला म्हणाला, माझी काळजी घेऊनच बिचारी आजारी पडली वाटतं. ती होती म्हणून मी जगलो, नाही तर माझे काय झाले असते ते पांडुरंगालाच ठाऊक. इतक्या सागर देसाईचा फोन वाजला. सागर देसाई गीता आणि महेशला म्हणाला, महेश, मी निघतो आता. एक दिवस भेटू आपण निवांत. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि हो गीता, तब्येतीची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. आता मुक्ता सांभाळते माझं जेवण खाणं. तुझ्या गैरहजेरीत मुक्ताला तिच्या घरी सोडून एका मीटिंगला जायचे आहे. मुक्ता सागर देसाई सोबत निघाली खरी, पण ती विचार करत होती, गीता सागर देसाईच्या जिवलग मित्राची बहीण आहे. तरीच मी विचार करत होते, सागर देसाईसारख्या माणसाला एका स्वयंपाक करणाऱ्या बाईची इतकी काळजी का असावी. गाडीत मुक्ता सागर देसाईच्या शेजारीच बसली होती. ती काही बोलण्यापूर्वीच सागर देसाई मुक्ताला म्हणाला, आज गीता आपल्याकडे स्वयंपाकीण म्हणून काम करत असली तरी ती फक्त माझ्या मित्राची बहीण नाही, तर माझीही चांगली मैत्रीण आहे. तिच्या नवऱ्याचा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून ती नोकरीच्या शोधात होती. तिच्यासाठी महेशने माझ्याकडे शब्द टाकला, म्हणून मी तिला हे काम करशील का अशी विचारणा केली असता फक्त गरज म्हणून नाही, तर माझ्यावरील प्रेमापोटी ती हे काम करायला तयार झाली. तिच्यामुळेच मला स्वतःला कामात झोकून देणे शक्य झाले. माझी तब्येत तिने सांभाळली. तिचे उपकार आहेत माझ्यावर, जे मी कधीच विसरणार नाही. तिच्या उपकाराची परतफेड मी या जन्मात करू शकणार नाही. त्यानंतर मुक्ताला बोलायला काही शिल्लक राहिले नाही. सागर देसाई मुक्ताला तिच्या घराजवळ सोडून पुढे मीटिंगला निघून गेला. त्यानंतर एके दिवशी गीताने मुक्ता कामावर आले असता निरोप दिला की तुला साहेबांनी त्यांच्या खोलीत बोलवले आहे. त्यावर मुक्ताने गीतेला प्रश्न केला, सर तुझे मित्र आहेत, मग तू त्यांना साहेब का म्हणतेस? त्यावर गीता म्हणाली, मी त्याला आता साहेब म्हणत नाही, पूर्वीपासूनच साहेब म्हणते. तुम्हाला नाही कळणार. तुम्ही जा साहेबांना भेटा, ते तुमची वाट पाहत असतील. तोपर्यंत मी आता चहा नाश्ता घेऊन येते. मुक्ता आज पहिल्यांदा सागर देसाईच्या खोलीत जात होती. मुक्ताने सागर देसाईच्या खोलीचा दार ठोठावलं. सागर देसाई म्हणाल्या, दार उघडच आहे, ये आत. म्हणताच मुक्ताने आत पाऊल ठेवले. तिने समोर पाहिले तर ती भिंत पुस्तकांनी भरलेली होती. एका भिंतीवर कित्येक प्रमाणपत्रे आणि सन्मानपत्रे फ्रेम करून लावलेली होती. त्याखाली सागर देसाईने मोठमोठ्या साहित्यिकांसोबत काढलेले छायाचित्रे आणि त्याला त्याच्या साहित्य सेवेसाठी मिळालेली स्मृतिचिन्हे व्यवस्थित लावलेली होती. ती खोली म्हणजे सागर देसाई किती मोठा साहित्यिकही आहे याची साक्षीदार होती. सागर देसाई एका खुर्चीवर बसून पाय समोरच्या छोट्या टेबलावर ठेवून बसला होता आणि आपल्या मांडीवर ठेवलेल्या लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होता. सागर देसाईची मुक्ताकडे पाठ असल्यामुळे तो काहीतरी मराठीत टाईप करतो हे मुक्ताला स्पष्ट दिसले. मुक्ता त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाली, सर मला इथे का बोलवलात? हां बस सांगतो. मुक्ता त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली आणि स्वतःशीच विचार करू लागली. सर जर उद्योगपती नसते झाले तरी एक मोठा लेखक नक्की झाले असते. सागर देसाईने 10 पुस्तके लिहिली आहेत हे मुक्ताला नव्यानेच कळले होते. सागर देसाईच्या शेकडो कथा, विद्या आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या लेखांची ती खोली साक्षीदार होते. त्याला साहित्यासाठी मिळालेले मान सन्मान त्या खोलीत बंदिस्त होते. त्याने काढलेली चित्रे, त्याने स्वतःच्या हाताने हस्तकलेतून तयार केलेल्या वस्तू, तो किती रसिक आहे याच्या साक्षीदार होत्या. इतक्यात गीता चहा नाश्ता घेऊन आत आली. गीता रोज सागर देसाईसोबत नाश्ता करते हे मुक्ताला नव्याने कळले. चहा पिता पिता सागर देसाई गीताला म्हणाला, तुझ्या हातावरची मेहंदी छान आहे, कोणी काढली?
त्यावर गीता म्हणाली, विद्याने छान काढली आहे ना? तूच तर शिकवलीस ना तिला मेहंदी काढायला, पण आता मेहंदी काढण्यात तिचा कोणी हात धरू शकत नाही. तुला आठवतंय तू कित्येकदा माझ्या आणि विद्येच्या हातावर मेहंदी काढली होतीस? त्यावर सागर देसाई म्हणाला, ते मी विसरणे शक्य तरी आहे का? हे सारं ऐकून न राहून मुक्ताने गीताला प्रश्न केलास, ही विद्या कोण? त्यावर गीता म्हणाली, तुम्हाला माहीत नाही हो, सरांची लहान बहीण, माझी आवडती सर्वात मैत्रीण, आमच्या शेजारच्या इमारतीतच राहते. सर तिला प्रेमाने बेबी म्हणतात. तिने सरांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला आणि सर तिच्यावर रागवले. तेव्हापासून ते तिच्याशी कामापुरतंच बोलतात. त्या दिवशी तुम्ही माझ्या घरी आलात आणि तिच्याकडे गेला नाहीत याचा तिला खूप राग आलाय. तसं ते स्पष्ट बोलली नाही, पण मला जाणवलं, कारण विद्या फारच गोड आहे. पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावं इतकी. ती साहेबांना भेटायला इथे कधीच येत नाही, पण साहेबांची माझ्याकडे सतत चौकशी करत असते. उद्या तिच्या मुलाचा, शुभांगीचा वाढदिवस आहे. साहेब, तुझ्या लक्षात आहे ना? खरं म्हणजे सागर देसाईच्या लक्षात नव्हतं, पण गीतामुळे त्याला हे कळले होते. गीतालाही त्याला अशा काही गोष्टीची स्वतःहून आठवण करून द्यायची सवय झाली होती. सागर देसाई गीताला म्हणाला, उद्या तू लवकर जा आणि जाताना शुभांगीसाठी माझे गिफ्ट घेऊन जा. गीता निघून गेल्यावर सागर देसाई मुक्ताला म्हणाला, माझ्या खोलीत फक्त गीताला प्रवेश होता आणि आता तुला वाचनाची आवड आहे, तुझी मराठीही उत्तम आहे, तुला संगणकावर मराठी टायपिंगही करता येते. तू हा लॅपटॉप तुझ्याकडेच ठेव. यापुढे मी लिहिलेले लेख तुला सवड भेटेल तेव्हा तू लॅपटॉपमध्ये टाईप करून ठेवत जा. मी तुला त्याचे वेगळे पैसे देईल. त्यावर मुक्ता म्हणाली, त्याचे जर तुम्ही मला वेगळे पैसे देणार असाल तर हे काम मी करणार नाही. सागर देसाईने बर म्हणून एक वही आणि तो लॅपटॉप तिच्या हातात दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी गीता घरी जायला निघाली असता सागर देसाई तिला म्हणाला, तो मुक्तालाही सोबत घेऊन जा. शुभांगीच्या वाढदिवसाला ती माझ्या वतीने त्याला शुभेच्छा देईल आणि तिची विद्याशी ओळखही होईल आणि ती त्या दिवसाबद्दल माझ्या वतीने तिची माफी मागेल. त्याने मुक्तालाच चालेल ना म्हणताच मुक्ताने आनंदाने होकार दिला. गीता मुक्तासह विद्येच्या घरी गेले असता मुक्ता मागे असल्यामुळे विद्याला दिसली नाही. तिने गीताचे आलिंगन देऊन स्वागत केले आणि तिला आत बोलवले. त्यावर गीता मुक्ता मॅडम या ना म्हणताच विद्याचे लक्ष मुक्ताकडे गेल्याने तिला पाहताच तिला भयंकर आनंद झाला. तिने धावत जाऊन मुक्ताला आपल्या मिठीत भरून घेतले आणि प्रश्न केला, अगं मुक्ता, तू कशी काय इथे? त्यावर गीता म्हणाली, तू ओळखतेस यांना? त्यावर विद्या म्हणाली, अगं ओळखतेस म्हणजे काय, आम्ही शाळा कॉलेजात एकत्रच होतो शिकायला, पण मधल्या काही वर्षात आमची भेटच झाली नाही. त्यावर गीता म्हणाली, हो का? ही गेली 4 वर्ष सागर देसाईच्या ऑफिसमध्ये काम करते. त्यानंतर मुक्ता आणि विद्येच्या गप्पा रंगल्या, ज्यात सागर देसाई कुठेच नव्हता. मुक्ता आता विद्येच्या घरातीलच झाली होती. इतक्या सागर देसाईचे बाबा तिथे आल्यावर त्यांनी मुक्ताला पाहिले आणि त्यांना फार आनंद झाला. विद्याने बाबांशी मुक्ता आणि गीताची ओळख करून दिल्यावर बाबा गीतावर किंचित रागवल्याने म्हणाले, मी सागर देसाईच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ही गीता मला टाळण्यासाठी समोर थांबलीच नाही. तिला वाटलं मी तिला ओळखलंच नाही. त्यावर गीता सॉरी म्हणताच बाबा म्हणाले, अगं मी काही तुझ्यावर रागवलं नाही, मला समजतं तू असं का केलंस ते, पण मुक्ता, त्याने त्याच्याऐवजी तुला पाठवले हे बरं केलं. निदान त्यामुळे तुझ्या आणि विद्येची भेट तरी झाली, नाहीतर तू सागर देसाईकडे कामाला आहेस हे तिला कधी कळलंच नसतं. तुझा साहेब तसा घरातील कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित नसतोच. त्याला हे आठवत नसेल त्याने हजेरी लावलेला शेवटचा घरगुती कार्यक्रम कोणता होता ते. मुक्ताने निघताना शुभांगीच्या हातात सागर देसाईने दिलेले आणि तिने त्याच्यासाठी घेतलेले गिफ्ट दिले. सागर देसाईने दिलेला व्हिडिओ गेम पाहता शुभांगीला खूप आनंद झाला आणि ती मुक्ताला मिठी मारत उत्साहाने म्हणाली, मामी, मामाला थँक्यू सांग. त्यावर विद्या, अरे तिला मामी काय म्हणतोस? त्यावर शुभांगी म्हणाली, सॉरी मामी, तोंडात बसले ना म्हणून बोलून गेलो. विद्याने मुक्ताकडे निघता निघता तिच्या आईच्या आणि बहिणीची चौकशी केली. विद्या शाळेत असताना मुक्ताच्या घरी जात असते. तिने मुक्ताकडे तिच्या घरच्यांसाठी केक आणि चॉकलेट एका पिशवीत भरून दिले. विद्या मुक्ताला म्हणाली, आता तू माझी मैत्रीण म्हणून मला कधीही माझ्या घरी भेटायला येऊ शकतेस आणि मी उद्याच तुला तुझ्या ऑफिसमध्ये तुझी मैत्रीण म्हणून भेटायला येते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विद्या सागर देसाईच्या ऑफिसमध्ये टपकली. ती सागर देसाईच्या केबिनमध्ये जाऊन त्याला केक देत म्हणाली, मी तुला नाही, मुक्ताला भेटायला आले होते. ती माझी शाळेतील मैत्रीण आहे.
तुला आठवतं मी शाळेत असताना तू क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचास, तेव्हा मी तिच्याशी तुझी ओळख करून दिली होती. त्यावर सागर देसाई काही बोलण्यापूर्वीच विद्या तशी निघून गेली. सागर देसाई केक खाता खाता स्वतःशी काहीतरी विचार करू लागला. थोड्या वेळाने सागर देसाईने मुक्ताला त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतले आणि विचारले की विद्या तुझी वर्गमैत्रीण आहे? त्यावर मुक्ता म्हणाली, हो. काय योगायोग आहे ना, बघ ना, आम्ही शाळेत असताना तुम्ही विद्याला लिहून दिलेले निबंध आणि विद्या आम्ही कॉपी करायचो. त्यावर घडलेले किस्से आठवून मला आजही हसू येतं आहे. आणि आताही तुम्ही मला तेच काम दिलेत. तुम्ही दिलेली कॉफी मारण्याचे काम फक्त कॉम्प्युटरवर. सागर देसाई म्हणाला, ठीक आहे तू जा. म्हणता जाताना मुक्ता स्वतःशीच म्हणाली, तुम्हाला कसं सांगू, तेव्हा विद्यासोबत तुम्हाला पाहताच मी तुमच्या प्रेमात पडले होते. पण तेव्हा तुम्ही किती गोड लाडू होतात आणि आता कडू कारलं झाला आहात. मुक्ता निघून गेल्यावर सागर देसाई स्वतःशी म्हणाला, ही तीच मुक्ता आहे जिला पाहता क्षणी मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आणि मुक्ता हे नाव आज माझ्या हृदयावर कायमचंच कोरलं गेलं होतं. आज कित्येक वर्षानंतर सागर देसाई मनापासून हसत होता. खरं तर त्याला नाचावंसं वाटत होतं, पण आता ते त्याला शोभणारं नव्हतं. सागर देसाईने मुक्ताला पुन्हा बोलवले आणि विचारले, विद्याने ऑफिसमध्ये सर्वांना केक वाटला का? त्यावर मुक्ता हो म्हणता सागर देसाई तिला म्हणाला, आज दुपारनंतर ऑफिसमध्ये सर्वांच्या आवडीचं असं काहीतरी छानच खायला मागवा. सागर देसाई आनंदात पाहून मुक्तालाही आनंद झाला. जाता जाता मुक्ता गीताला म्हणाली, आज सर खूप आनंदात आहे. त्यावर गीता म्हणाली, हा आनंद विद्याला भेटल्याचा आहे. सर्वांचा विद्यावर भयंकर जीव आहे. तिच्यासाठी ते काही करायला तयार असतात. तिच्यासाठी त्यांनी खूप स्वप्ने पाहिली होती, पण विद्याने प्रेमविवाह केला आणि सर दुखावले. कोणी कोणाचे समजून घेतले नाही. पण आज विद्याने स्वतःहून एक पाऊल टाकले आणि सर्वांना आनंद झाला. त्यावर मुक्ता म्हणाली, सर इतक्या छान प्रेमकथा लिहितात आणि त्यांनी त्यांच्या बहिणीच्या प्रेमाला विरोध होता? त्यावर गीता म्हणाली, त्यांचा तिच्या प्रेमाला विरोध नव्हता, पण तिने लग्नासाठी जी घाई केली त्याला विरोध होता. नाहीतर सर्वांनी मनात आणलं असतं तर त्यांचा विवाह होऊन दिला नसता. त्यांनी तिच्यासाठी जी स्वप्ने पाहिली होती ती तुटल्याचा अधिक त्रास झाला. आता देवाच्या कृपेने ती सुखी झाली आहे, पण नसती तर सर्वांनी नक्कीच तिला मदत केली असती. सर त्यांच्या घरापासून त्या घरातील माणसांपासून दूर राहतात, पण त्यांची नजर गरुडासारखी त्यांच्या घरावर असते. तुला माहीत नसेल कदाचित. सरांनीही खूप गरिबीत दिवस काढले, पण त्या गरिबीची झळ त्यांनी आपल्या भावंडाला कधीही जाणवू दिली नाही. विद्या तर एखाद्या राजकुमारीचं जीवन जगत आली लग्न होईपर्यंत. तिने कधी साधा गॅसही पेटवलेला नव्हता. सर्वांनी नंतर आपलं लेखक होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना कोणीचीच साथ लाभली नाही. कारण त्यांनी नेहमी राजासारखं जीवन जगावं असं साऱ्यांना वाटत होतं. त्यातून एका क्षणाला सरांनी पुन्हा पैशाच्या दिशेने धाव घेतली, पण यावेळी ही धाव इतकी मोठी होती की त्यासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही मागे सोडलं आणि आता एका शापित राजकुमाराचं जीवन या घरात जगत आहेत. ज्या घरात जगातील सारी सुख असूनही ते सुखी नाहीत, आनंदी नाहीत, सतत एक मुखवटा चेहऱ्यावर चढून वावरत असतात. हे सगळं ऐकून मुक्ता स्वतःशी म्हणाली, काही दिवसापूर्वी सागर देसाई मला फार मोठा वाटत होता, पण तो आजही सामान्यच आहे. आपला भूतकाळ त्याच्या जमिनीवर हलूच देत नव्हता. फक्त त्याची नजर आकाशाकडे असते. मी एक क्षणभर का होईना सागर देसाईच्या प्रेमात पडले होते, याचा मला आज अभिमान वाटतो. अशा माणसाची सेवा करण्यात सारं आयुष्य जरी कामी आलं तरी बेहतर. त्या दिवशी घरी गेल्यावर जेवून मुक्ता TV पाहत असताना मुक्ताचा फोन खणखणला. त्यावरील नंबर पाहून मुक्ताला सुखद धक्का बसला. तो सागर देसाईचा नंबर होता. मुक्ताने फोन उचलता सागर देसाई म्हणाला, सॉरी मी इतक्या रात्री फोन केला. उद्या आपल्याला एका मीटिंगसाठी बाहेर जायचे आहे. तू सकाळी 8 वाजता तयार राहा. मी तुला सकाळी पिकअप करेन. सकाळी मुक्ता तयार होऊन बसली होती. इतक्या सागर देसाई तिच्या घरी आला. त्याने तिच्या आईशी घाईघाईत जुजबी चर्चा केली आणि ते निघाले. गाडीजवळ येताच मुक्ताच्या लक्षात आले की आज ड्रायव्हर सोबत नव्हता. ते पाहून मुक्ताने सागर देसाईला प्रश्न केला, आज ड्रायव्हर नाही? त्यावर सागर देसाई म्हणाला, नाही, आज तो सुट्टीवर आहे. घाबरू नकोस, मी गाडी बरी चालवतो. त्यावर मुक्ता म्हणाली, तुम्ही सोबत असताना मी कशाला घाबरू? मुक्ता गाडीत सागर देसाईच्या बाजूला जरा सावरूनच बसली. गाडी सुरू झाल्यावर काहीतरी बोलावं म्हणून सागर देसाई म्हणाला, विद्याने काही फोन वगैरे केलेला की नाही? त्यावर मुक्ता म्हणाली, हल्ली रोजच संध्याकाळी फोन करते. आम्ही खूप गप्पा मारतो.
काय गप्पा मारता? त्यावर मुक्ता म्हणाली, त्या गप्पा तुम्हाला सांगण्यासारख्या नाहीत. मुंबईच्या बाहेर गेल्यावर बारीक पाऊस सुरू झाला. सागर देसाईने लहान मुलासारखं गाडीची काच खाली करून तो हातावर झेलला. थोड्या अंतरावर एक मक्याची भाजलेली कणसे विकणारा माणूस दिसता सागर देसाईने त्याच्याजवळ गाडी थांबवली आणि 4-5 मक्याची भाजलेली कणसे विकत घेतली. थोड्या वेळ गाडी बाजूला लावून त्यातील एक कणीस मुक्ताच्या हातात दिलं तर एक कणीस स्वतः खाऊन संपविलं आणि गाडी सुरू केली. मुक्ता तिचं कणीस सावकाश खात होती ते पाहून सागर देसाई मुक्ताला म्हणाला, तुम्हा बायकांना रस्त्यावरची एकच वस्तू खायला आवडते. कोणती? या मुक्ताच्या प्रश्नाला उत्तर देत सागर देसाई म्हणाला, पाणीपुरी. का ते देवालाच ठाऊक. त्यावर मुक्ता म्हणाली, मला हे आवडते पण का ते मला हे माहीत नाही. त्यानंतर सागर देसाई विनोदाने म्हणाला, मला वाटतं पाणीपुरी खाणं हा बायकांमध्ये पसरलेला संसर्गजन्य रोग आहे. त्यावर मुक्ता हसल्यावर तिच्याकडे पाहत सागर देसाई म्हणाला, मुक्ता, तू हसल्यावर गोड दिसतेस, पण त्यापेक्षाही तू हसल्यावर तुझ्या गालाला पडणाऱ्या सुंदर खळ्या अप्रतिम दिसतात. ते ऐकून मुक्ता किंचित लाजली. थांबताच मुक्ता गाडीतून उतरली आणि तिच्या घराच्या दिशेने चालू लागली. सागर देसाई तिच्यासोबत चालत होता. त्याने सोबत आणलेल्या खायच्या वस्तू घेतल्या होत्या. मुक्ताच्या घरी गेल्यावर मुक्ताच्या आईने त्याला जेवण्याचा आग्रह केला. सागर देसाईने तो आग्रह मोडला नाही. मुक्ताच्या लहान बहिणीसोबत त्याच्या गप्पा रंगल्या. इतर 2 बहिणींची आणि त्यांच्या अभ्यासाची त्याने चौकशी केली. त्यांना सोबत आणलेल्या खायच्या वस्तू दिल्या. जेवण झाल्यावर थोडा वेळ मुक्ताच्या आईशी गप्पा मारताना त्याने त्यांना काही समस्या आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुक्ताच्या घरात तो असा काही मिसळला होता की जणू तो त्या घरचाच एक भाग असावा. सागर देसाई निघताना मुक्ता त्याला सोडायला गाडीजवळ गेली असता सागर देसाई तिला म्हणाला, तू रागवल्यावरही छान दिसतेस. त्यावरही मुक्ता काहीच बोलली नाही. रात्री झोपण्यापूर्वी मुक्ता आईला म्हणाली, आई, तुला ती माझी वर्गमैत्रीण आठवते? आपल्या घरी यायची ती विद्या. त्यावर आई म्हणाली, अगं विद्याला कोण विसरेल, किती गोड होती ती राजकुमारीसारखी. त्यावर मुक्ता म्हणाली, अगं ती आमच्या सरांची बहीण आहे. तिचं लग्नही झाले आणि तिला शुभांगी नावाचे एक मुलगीही आहे. तुला सांगेन म्हणते आणि गडबडीत राहूनच गेलं. त्या दिवशी मी केक आणला होता तो तिच्याच बर्थडेचा होता. विद्यालाही तुला भेटायचं आहे. ती एक दिवस आपल्या घरी येणार आहे तुला भेटायला. मी तिला तुझ्याशी फोनवर बोलतेस का म्हणून विचारलं तर ती म्हणाली, नको, मी प्रत्यक्ष भेटूनच बोलेल. रात्री मुक्ता झोपण्याच्या तयारीत असताना तिला सागर देसाईचा फोन आला. त्याने तिला गुड नाईट म्हटले आणि त्याने तिच्या स्वयंपाकाची स्तुतीही केली. मुक्ताने सागर देसाईचा आवाज आपल्या कानात साठवून ठेवला. त्या रात्री त्याला आठवून ती स्वतःशी हसत होती. विद्याच्या निबंधात त्याने लिहिलेल्या आरत्याही तिला आठवू लागल्या होत्या आणि पहिल्यांदा शाळेच्या प्रांगणात झालेली त्याची सोबतची नजरानजरही आठवत होती. आता सागर देसाई परत लिहू लागला होता. कित्येक वर्षानंतर त्याला एक छानशी आरती सुचली होती. त्याचे लिखाण मुक्ता टाईप करून ठेवत होते आणि ते टाईप करताना ती नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती. सागर देसाई आता तिच्यासोबत फारच मोकळेपणाने वागू लागला होता. त्यातील काही लिखाण सागर देसाईने वेगवेगळ्या वर्तमानपत्रात पाठवले होते. एक दिवस मुक्ताला विद्याचा फोन आला. फोनवर ती मुक्ताला म्हणाली, आजच्या वर्तमानपत्रात सागर देसाईचा लेख प्रकाशित झाला आहे. त्याच्यात हा बदल कसा काय झाला? तू तर केला नाहीस ना? त्यावर मुक्ता म्हणाली, मी फक्त टाईप केले. ते काही का असेना, तू त्याच्या कामी येतेस. तो कशासाठी का होईना तुझ्यावर अवलंबून राहू लागलाय, हे उत्तम. तू माझी मैत्रीण आहेस हे कळल्यापासून तो तुझ्याशी प्रेमाने बोलतो ना. मी तुझी मैत्रीण असण्याचा आणि सर्वांनी प्रेमात बोलण्याचा काय संबंध? त्यावर विद्या म्हणाली, संबंध आहे. आपण शाळेत असताना सागर देसाई शाळेत क्लास सुटल्यावर मला घ्यायला यायचा. एकदा मी तुझी त्याच्याशी ओळख करून दिली होती. तेव्हाच मला वाटलं होतं की तो तुझ्या प्रेमात पडला होता. पण तेव्हाही त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम दिसलं होतं. पुढे आपले मार्ग वेगळे झाल्याने आपण लांब गेलो. त्यावर मुक्ता म्हणाली, विद्या, तू ना उगाचच काही बोलतेस. त्यावर विद्या म्हणाली, उगाच नाही. खोटं वाटत असेल तर विचार त्याला. मला आवडेल तुला वहिनी म्हणायला, पण तुला माझ्यासारखी नणंद चालेल का? त्यावर मुक्ता म्हणाली, तुझ्यासारखी नणंद भेटणार असेल तर मी गाढवाशीही लग्न करायला तयार होईल. तिचे हे बोलणं मागून ऐकणारा सागर देसाई म्हणाला, कोण गाढवाशी लग्न करते? सागर देसाईचा आवाज ऐकताच मुक्ता किंचित बावरली आणि म्हणाली,
सर सॉरी, विद्याचा फोन होता. अशीच थट्टा मस्करी चालू होती. अगं मग इतकी कशाला घाबरतेस? तू बोल तिच्याशी. बोलून झालं की माझ्या केबिनमध्ये ये. सागर देसाई निघून गेल्यावर मुक्ता काही बोलण्यापूर्वीच विद्या म्हणाली, सागर देसाई खरोखरच गाढव आहे. आता मलाच काहीतरी करावं लागेल तुमच्यासाठी. फोन ठेवल्यावर मुक्ता स्वतःशी म्हणाली, विद्या माझी नणंद व्हायला तयार आहे. म्हणजे अर्धी लढाई मी न लढताच जिंकली आहे. ती म्हणत होती की एकदा सरही माझ्या प्रेमात पडले होते. त्यात जर तथ्य असेल तर कदाचित माझं प्रेम यशस्वी होईल. काही दिवसांनी विद्या एक दिवस अचानक सागर देसाईला भेटायला आली आणि म्हणाली, आईची तब्येत थोडी ठीक नाही तर मी तिला भेटायला गावी जाणार आहे. मुक्ताला मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तसं मी तिच्या आईला प्रत्यक्ष भेटून बोलले. तूही येणार असशील तर आमची गाडी घेऊन जाऊया. त्यावर सागर देसाई म्हणाला, तुझी गाडी नको, माझीच गाडी घेऊन जाऊया. ड्रायव्हर सोबत घेतो. विद्याला सागर देसाई इतक्या सहजासहजी तयार होईल हे अपेक्षित नव्हते, पण तिला खूप आनंद झाला. इतक्यात मुक्ता आल्यावर गीतासह त्या तिघींच्या गप्पा रंगल्या. त्यांचे चहापाणी झाले तेव्हा पहिल्यांदा विद्याने सागर देसाईचे घर आणि ऑफिसातून बाहेरून संपूर्ण पाहिले. दुसऱ्या दिवशी सागर देसाई विद्याच्या घरी गेला. बऱ्याच वर्षानंतर इतक्या वर्षी त्याला घरी आलेलं पाहून विद्याला आणि तिच्या सासरच्यांना प्रचंड आनंद झाला. सर्वाधिक आनंद शुभांगीला झाले. त्याने शुभांगीसाठी आणलेले चॉकलेट तिला दिले. सागर देसाईने विद्येच्या घरातील साऱ्यांचीच आस्तीने चौकशी केली. चहा नाश्ता वगैरे झाल्यावर सागर देसाई विद्येला घेऊन मुक्ताच्या घरी गेला. तेव्हा मुक्ता तयारी करूनच बसली होती. मुक्ताच्या आईशी थोड्या वेळ बोलून ते पुढच्या प्रवासाला निघाले. वाटेत मुक्ता आणि विद्येच्या गप्पा रंगल्या. सागर देसाई मात्र फक्त त्या शांतपणे ऐकून घेत होता. कोकणात आपल्या गावातील घराजवळ पोहोचेपर्यंत गाडी अनेक जागी थांबली होती. विद्या तर सहलीचाच आनंद घेत होती. विद्या सोबतीला असल्यामुळे मुक्ताचा आनंद हे ओसांडून वाहत होता. तिला हसताना पाहून सागर देसाई पुन्हा पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडत होता. कित्येक वर्षानंतर सागर देसाईला हे असं वाटत होतं की तो मोकळ्या हवेत श्वास घेतोय. नाहीतर त्यालाही त्याच्या आयुष्यातील धावपळीचा आता कंटाळा आला होता. सागर देसाईची गाडी सागर देसाईच्या कोकणातील घराच्या दारासमोर थांबली. गाडीचा आवाज ऐकून सागर देसाईचे बाबा बाहेर आले. सागरला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला, पण त्यांनी तो चेहऱ्यावर दिसू दिला नाही. इतक्या सागर देसाईची आईही बाहेर आल्यावर विद्याने तिला मिठी मारली. सागर देसाई जवळ जातच आईने त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. मुक्ता आईच्या वाकून पाया पडताच आईने तिला सुखी राहा असा आशीर्वाद दिला आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. विद्याने मुक्ताशी आईची ओळख करून दिली. ही माझ्या शाळेपासूनची मैत्रीण आहे. मी शाळेत असताना बऱ्याचदा आपल्या घरी आली होती. तुला कदाचित आठवत नसेल. त्यावर आई म्हणाली, न आठवायला काय झालं? ही मुक्ता ना, मला चांगली आठवते. आपल्या घरी आल्यावर हीच तर चहा बनवायची तुमच्यासाठी. तिच्या आईलाही मी चांगली ओळखते. आमच्यामध्ये बऱ्यापैकी मैत्री होती. मुक्ता, तुझी आई कशी आहे आणि तुझ्या 3 लहान बहिणी कशा आहेत? तुझे बाबा गेल्याचं कळलं, पण त्यानंतर आमची कधी भेटच झाली नाही. मुक्ताची आईही तुझी आठवण काढत होती. मुंबईला आल्यावर त्या तुला भेटायला येणार आहेत. विद्यामध्येच म्हणाली. सागर देसाईसाठी हे सारंच अनपेक्षित होतं. विद्याच्या आईने पुढचा प्रश्न विचारला, पण आता मुक्ता तुला कुठे भेटली? मला वाटत होतं तिचंही लग्न वगैरे झालं असेल. त्यावर विद्या म्हणाली, अगं आई, मुक्ता आता सागर देसाईच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे, म्हणून तर आमची पुन्हा भेट झाली. तुझ्या तब्येतीची चौकशी करायला येतच होते तर तिलाही म्हटले चल माझ्यासोबत. त्यावर विद्येची आई म्हणाली, बरं झालं तू तिला सोबत घेऊन आलीस. चल आता तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या. घरात पाऊल ठेवता सागर देसाईने आईच्या तब्येतीची चौकशी केली असता ती म्हणाली, आता तू आणि विद्या आलात ना, तुम्हाला पाहिलं आणि मी बरी झाले. सागर देसाईने तरीही बाबांना प्रश्न केला, काय म्हणाले डॉक्टर? त्यावर बाबा म्हणाले, काही खास नाही, थोडा अशक्तपणा आहे. त्यावर सागर म्हणाला, त्यांना उद्या पुन्हा बोलवा, मला बोलायचे त्यांच्याशी. थोड्या वेळ खुर्चीत शांत बसल्यावर सागर घराच्या मागील दारासमोरील मोकळ्या जागेत नारळाच्या झाडाखाली आंघोळ करायला गेला. तो आंघोळ करत असताना मुक्ता त्याच्या पिळदार शरीराकडे चोरून पाहत होती. विद्याने तिला पाहिलं आणि ती तिला म्हणाली, माझ्या भावाला नजर लावू नकोस. त्यावर मुक्ता म्हणाली, मी ती मागची नारळाची झाडे बघत होते. आंघोळ वगैरे झाल्या मुक्ता आईंना कामात मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता आई तिला म्हणाली, मुक्ता, तू या घरात पाहुणी आहेस. तुला कामे करण्याची काही गरज नाही.
इथे कामे करायला बरीच माणसे आहेत. आता देवाच्या कृपेने त्यावर मुक्ता स्वयंपाक करणाऱ्या बाईला म्हणाली, मावशी सर दुधाचा चहा पित नाही, त्यांना आले घातलेला कोरा चहा लागतो आणि स्वयंपाक शाकाहारी, मसाले कमी वापरा आणि शक्यतो तळलेले पदार्थ बनवू नका त्यांच्यासाठी. मला आणि विद्याला काहीही चालेल. त्यावर आई म्हणाल्या, मुक्ता तुला सागर देसाईच्या बऱ्याच बारीक सारी गोष्टी माहीत आहेत. किती वर्ष त्याच्यासोबत काम करतेस? त्यावर मुक्ता 4 वर्ष म्हणताच आई म्हणाल्या, 4 वर्ष म्हणजे तू त्याला आता आतून बाहेरून ओळखायला लागली असशील. त्यावर मुक्ताने मानेनेच होकार देताच आई मुक्ताला म्हणाली, जा तू सागर देसाई आणि विद्यासाठी चहा नाश्ता घेऊन जा आणि तूही त्यांच्यासोबतच घे आणि आराम कर. विद्या आणि सागर देसाई थकल्यामुळे आराम करत असताना विद्या मात्र पडवीतील झोपड्यावर बसून झोके घेत टीव्हीवर चित्रपट पाहत होती. तिला निवांत बसलेले पाहून आईही तिच्या शेजारी बसली आणि विद्याला म्हणाली, तुला काय तुझ्या दादाच्या लग्नाची काळजी वगैरे आहे की नाही? त्यावर विद्या गालात गोड हसून म्हणाली, आई तुला काय मी एवढी धावपळ करून तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आले असं वाटतं? आणि यायचंच असतं तर माझ्या नवऱ्याला घेऊन नसते का आले? मी इकडे तुला तुझ्या होणाऱ्या सुनेचं मुखदर्शन देण्यासाठी घेऊन आले. मला खात्री होती तिला पाहिले की तू ठणठणीत होशील. त्यावर आई, खरंच की काय? म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले आणि प्रश्न केला, सागर देसाई म्हणाला का तुला काही तसं तुझं मुक्ताशी बोलणं झालं का? त्यावर विद्या म्हणाली, किती प्रश्न विचारशील? अजून तसं काही बोलणं झालं नाही, पण दोघांच्याही डोळ्यात मला ते दिसतंय. आता आम्ही 4-5 दिवस आहोत ना इकडे, तोपर्यंत मी त्यांचा निकाल लावेनच. तू खात्री बाळग. जाताना मी तुला एक आनंदाची बातमी देऊनच जाईल, पण त्यासाठी मला थोडी तुझीही मदत लागेल. त्यानंतर काही वेळाने विद्या सागर देसाईला म्हणाली, सागर जरा बाजारात जाऊन माझ्यासाठी थोडे सामान घेऊन ये. मुक्ताला सोबत घेऊन जा. त्यानिमित्ताने आपला गावही ती जवळून पाहिल. मी आले असते पण मला कंटाळा आलाय. मी आईजवळ थांबते. सागर मुक्तासह चालतच बाजाराच्या दिशेने निघाला. चालता चालता मुक्ता सागरला म्हणाली, सर तुम्ही गाडी का घेतली नाहीत? त्यावर सागर म्हणाला, तुला चालायचा कंटाळा आलाय का? त्यावर, छे हो तुम्हाला चालायची सवय नाही ना? त्यावर सागर म्हणाला, मी काही पायाला मेहंदी लावून जन्माला आलो नव्हतो. त्यानंतर नेहमीसारखी मुक्ता गप्प झाल्यावर सागर म्हणाला, अगं मी विनोद केला. त्यावर मुक्ता म्हणाली, सर तुम्ही विनोद कधी करता आणि गंभीर कधी असता तेच काही कळत नाही. त्यावर सागर देसाई म्हणाला, कळेल हळूहळू. चालता चालता रस्त्यापासून थोड्या अंतरावर आज सागर देसाईला गावचे देऊळ नजरेस पडताच तो मुक्तासह देवळात गेला आणि देवाचं दर्शन झाल्यावर सागर देवळातील गुरावाच्या पाया पडला. मग मुक्ताही पाया पडल्यावर त्याने सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. मुक्ता किंचित ओशाळली पण काहीच बोलली नाही. त्यावर सागर देसाईनेही काही प्रतिक्रिया दिली नाही. चालत चालत गाव पाहते दोघे गावच्या बाजारात पोहोचले. मुक्ताने विद्येसाठी बरेच सामान खरेदी केले. सामान बरेच आहे हे पाहून सागर देसाईने ड्रायव्हरला फोन करून बाजारात बोलवले आणि सामान गाडीत ठेवून त्याला जायला सांगितले. त्यावर मुक्ता स्वतःशी म्हणाली, काय विचित्र माणूस आहे. सामान गाडीतून पाठवलं आणि आता स्वतः चालत जाणार. मुक्ताकडे पाहत सागर देसाई म्हणाला, तू हाच विचार करतेस ना? काय विचित्र माणूस आहे, सामान गाडीतून पाठवलं आणि स्वतः चालत जाणार? त्यावर मुक्ताच्या चेहऱ्यावरील बदललेले रंग पाहून सागर म्हणाला, मुक्ता तू विसरतेस की मी एक लेखक आहे. लोकांचे चेहरे मला वाचता येतात. त्यावर मुक्ता मनात म्हणाली, मग तुम्हाला हेही कळले असते की मी तुमच्या प्रेमात पडले. चालता चालता सागर देसाई मुक्ताला म्हणाला, लग्नाबाबत तुझे काय विचार आहेत? त्यावर किंचित सावरत मुक्ता म्हणाली, मी माझ्या आईच्या आणि बहिणींच्या भविष्याबाबत निश्चिंत झाले. खरीच लग्न नाही करणार आणि करायचं झालं तर माझ्या घरच्यांची जबाबदारी मला उचलण्याची परवानगी त्याने मला द्यायला हवी. त्यावर सागर तिला म्हणाला, समजा तू कोणाच्या तरी प्रेमात पडलीस आणि तो तुझ्या घरच्यांची जबाबदारी उचलण्यास नकार देत असेल तर तू काय करशील? त्यावर मुक्ता म्हणाली, मी अशा कोणाच्या प्रेमात पडणारच नाही आणि पडलेच तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करेन. मला माझ्या कुटुंबापेक्षा महत्त्वाचं कोणीच नाही. त्यावर सागर म्हणाला, हे सारे तू भावनेच्या भरात बोलतेस. वास्तवात असा विचार मूर्खपणा ठरतो. तो मूर्खपणा तू करू नकोस असं मला वाटतं. माझा एक मित्र आहे, त्याच्याशी मी बोललोय. तो तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. तो बऱ्यापैकी श्रीमंत आहे. तुझ्या घरच्यांची जबाबदारी तो अगदी सहज उचलू शकेल. तुझा होकार असेल तर मी त्याच्याशी पुढचं बोलतो.
सागरचं हे बोलणं ऐकून मुक्ताच्या कोमल हृदयाला असंख्य तडा गेला. ती स्वतःशी म्हणाली, म्हणजे सरांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही. मी उगाच त्यांच्या प्रेमात वाहत चालले होते. मुक्ता स्वतःला सावरत सागर देसाईला म्हणाली, नको सर, मी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला समर्थ आहे. त्यासाठी मला कोणाच्या उपकाराची गरज नाही. त्यानंतर त्यांच्यात काही संवाद झाला नाही. ते माघारी येताच मुक्ताचा पडलेला चेहरा पाहून विद्याने तिला त्याचे कारण विचारले असता ती म्हणाली, तुझ्या दादाने माझ्या लग्नासाठी त्यांच्या मित्राचं स्थळ सुचवले. त्यावर विद्या जोरजोरात हसायला लागल्यावर मुक्ता तिला म्हणाली, इकडे माझा जीव जातोय आणि तू हसतेस. त्यावर विद्या हसत हसतच तिला म्हणाली, असं होय, मग काळजी करू नकोस, मी माझ्या दादाला चांगलंच ओळखते. तो कोणाचं लग्न वगैरे जुळवणीच्या भानगडीत कधीच पडत नाही. मुळात त्याला ते आवडतच नाही. मला वाटतं त्याने नथीतून तीर चालवला असेल आणि त्या तीराने तू घायल झालीस. ते ऐकून मुक्ताच्या जीवात जीव आला खरा, पण तरीही ती किंचित अस्वस्थ होती. रात्री जेवताना सागर आई म्हणाली, मुक्ताच्या हाताला चव आहे हा. आजची खीर तिनेच बनवली आहे. जिभेवर गोडवा आहे, संस्कारी आणि मनमिळावू आणि प्रेमळ तर आहेच. त्यामुळे ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा स्वर्ग करेल. त्यावर सागर देसाईचे बाबा सहज म्हणाले, स्वर्गच करायचा तर आपल्याच घराचा करा ना. ते ऐकून मुक्ताला ठसका लागला. सागर देसाईने तिच्याकडे पाण्याचा ग्लास पुढे केला आणि बाबांना म्हणाला, तुम्हाला या घराचा स्वर्ग करायची जरा जास्तच घाई आहे. त्यावर बाबा काहीच बोलले नाहीत. विद्याही काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी विद्येच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम ठरला होता. विद्याने मुक्ताच्या 2 हातावर आणि मुक्ताच्या एका हातावर. विद्याने मेहंदी काढल्यावर मुक्ताच्या एका हातावर मेहंदी कोणी काढायचा हा प्रश्न होता. त्यावर आईला विचारले असता आई म्हणाली, मी बाई नाही काढणार, सागर देसाई काढेल, त्याला येते काढता. लहानपणी तोच विद्येच्या हातावर मेहंदी काढायचा. मुक्ता सागर जवळ गेल्याने त्याच्या मेहंदीचा कोन देत हात पुढे केला असता सागर देसाईने पहिल्यांदा तिचा हात आपल्या हातात घेतला. सागर देसाईच्या हाताचा स्पर्श पहिल्यांदा अनुभवताना मुक्ताच्या मनात असंख्य फुलपाखरे उडू लागली होती. सागर देसाईने तिचा हात अत्यंत हळवारपणे आपल्या हातात घेतला होता आणि तो तिच्या हातावर मेहंदी काढू लागला. मेहंदी काढून झाल्यावर ती सागर देसाईला गालात खळी काढत गोड हसत किंचित लाजत थँक्यू म्हणताच विद्या म्हणाली, दादा आता सवय करून घे मेहंदी काढायची. बायकोच्या हातावर मेहंदी काढणारा नवरा नशिबानेच मिळतो. त्यामुळे तुझी बायको काय तुला सोडणार नाही. दुसऱ्या सकाळी मुक्ता सागर देसाईला चहा देताना किंचित ओशाळत होती. ते पाहून सागर देसाई तिला म्हणाला, मुक्ता बस माझ्यासमोर, मला तुझ्याशी थोडी चर्चा करायची. मुक्ता बसली असता सागर देसाई तिला म्हणाला, सॉरी, मी तुला बाजारातून येताना जे काही माझ्या मित्राबद्दल बोललो ते असंच बोललो. माझा असा कोणीही मित्र वगैरे नाही. फक्त मला लग्नाबाबत तुझे विचार जाणून घ्यायचे होते. त्यावर मुक्ताने पाणवलेल्या डोळ्याने का असा प्रश्न विचारताच मागून विद्या म्हणाली, का म्हणजे काय? त्याला तुझ्याशी लग्न करायचंय. काय दादा बरोबर ना? त्यावर सागर देसाई अनपेक्षितपणे हो म्हटल्यावर मुक्तासह घरातील सारेच अवाक झाले. मुक्ता जागेवरून उठून सरळ आतल्या खोलीत गेल्यावर विद्याही तिच्या मागोमाग आतल्या खोलीत गेली असता मुक्ताने विद्येला आपल्या मिठीत भरून घेतली. मुक्ताचे डोळे अश्रूंनी भरले होते. मुक्ताचे पाणवलेले डोळे पुसत विद्या म्हणाली, आज मी खूप आनंदी आहे. आज माझंच नाही तर माझ्या आईवडिलांचंही एक स्वप्न पूर्ण झाले, फक्त तुझ्यामुळं. त्यावर मुक्ता म्हणाली, विद्या तुझ्यासारखी मैत्रीण भाग्यानेच मिळते. त्यावर मुक्ता हसून म्हणाली, आता मी तुझी नणंद होणार आहे म्हटलं. सागर देसाईने आपल्या प्रेमाची कबुली दिल्यामुळे सागर देसाई आणि मुक्ताचे नाते अचानक बदलले होते. गावातील टेकडीवरच्या शंकराच्या देवळात सागर देसाई मुक्ता विद्या आईबाबासह गेला असता थोडा एकांत मिळताच मुक्ताला म्हणाला, मुक्ता मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तुझ्यावर उपकार करण्यासाठी, तू माझ्या बहिणीची मैत्रीण आहेस म्हणून किंवा आईबाबांना सून म्हणून आवडलेस म्हणून घेतलेला नाही. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून घेतलं आहे. मी जेव्हा तू शाळेत असताना तुला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. माझा काव्यसंग्रह मुक्ता मी तुलाच डोळ्यासमोर ठेवून लिहिला होता. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो तेव्हा मी कोणीच नव्हतो, पण आजही माझे तुझ्यावरील किंचितसं प्रेम आटलेले नव्हते. मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की तू कधी माझ्या आयुष्यात येशीलही. माझ्या योगायोगावर विश्वास नव्हता, पण आता विश्वास बसू लागला आहे.
योगायोगाने आपल्या आयुष्यात अनेक घटना क्रमाक्रमाने घडत गेल्याने आपण एकमेकांच्या जवळ येण्याचा अवघड मार्ग सोपा होत गेला. तो माझ्या आयुष्यात पुन्हा येताच माझ्यातील लेखक कवी मला पुन्हा गवसला. माझ्यातील हरवलेला माणूस आणि कलाकारही पुन्हा जागा झाला. मी पुन्हा कुटुंबाच्या जवळ गेलो. तू माझ्या जगण्याला खरा अर्थ दिलास. त्यावर मुक्ता सागर देसाईचा हात हातात घेत त्याला म्हणाली, मीही तुमच्या आजच्या रूपाच्या प्रेमात पडले नाही. तुमच्या आणि तुमच्या कवितांच्या प्रेमात मी शाळेत असतानाच पडले होते. म्हणूनच मी कित्येकदा तुमच्या घराची वारीही केली होती, पण योगायोगानेच तेव्हा काही जमलं नाही. नंतर सारच बदलत गेलं. तुमची आठवण किंचित मागे पडली. ज्या दिवशी विद्यामुळे तुमची ओळख पटली त्या रात्री मी क्षणभरही झोपले नाही. त्या दिवशी पहिल्यांदा माझा योगायोग आणि प्रेमावरील विश्वास बसला. माझ्या आयुष्यात घडलेल्या साऱ्या चांगल्या वाईट घटनांनी संबंध योगायोगाने आपली जी भेट होणार होती तिच्याशी जोडलेला होता. त्यावर सागर देसाई म्हणाला, मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांसाठी इतरांना दोष देत होतो, पण आता मला कळतंय तो माझा मूर्खपणा होता. आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या साऱ्या घटना एखाद्या चित्रपटात पूर्वनियोजित असल्यासारख्या घडत होत्या. मी तर म्हणेन या विश्वात असलेली कोणीतरी अज्ञात शक्तीच ते घडवून आणत होती. आपण मात्र त्याला आज योगायोग म्हणतोय. इतकंच. सागर देसाईने गप्पा मारत चालताना एक हात मुक्ताच्या कमरेभोवती टाकला होता आणि मुक्ता त्याच्या खांद्यावर डोकं टाकून निश्चिंतपणे सावकाश चालत होती. त्यांच्या भविष्याच्या दिशेने. पण अजूनही त्यांच्या आयुष्यातील योगायोग संपलेले नव्हते. अशा प्रकारे सागर देसाई आणि मुक्ता यांचे शाळेतील प्रेम काही वर्षांनी योगायोगाने जुळून आले होते.